सो आता ट्रेडिंग पॅनलमध्ये थोडेफार अपडेट केलेले आहेत, तर त्याच्याबद्दल आपण थोडं बघू. परत हे आपण एकदा रिस्टार्ट करतो. एकदा MT5 आहे, ओपन झालं. फाईल जे आहे आपण ते डाउनलोडमध्ये जसं लास्ट टाइम बघितलं होतं की आपण डाउनलोडमधली जी फाईल दिलेली आहे ती ओपन करायची आहे. ओपन केल्यानंतर आपल्याला MT5मध्ये जाऊन आपल्याला इथे एक्सपर्ट ॲडवायझरमध्ये ती फाईल दिसेल. तर ही V4 नावाची फाईल आहे. याच्यामध्ये अल्गो ट्रेडिंग करायचं आहे. इनपुटमध्ये तुम्ही स्केल जसं साईजचा इश्यू येत असेल स्क्रीनमध्ये ते आपण इथून चेंज करता येईल. त्याला आपण ओके केलं, पॅनल इथे ॲड झालं आपलं. तर अल्गो ट्रेडिंग ऑन करावं लागेल. ऑन केल्यानंतर हे पॅनल सक्सेसफुली इन्स्टॉल झालं. तुम्ही इथे चेक करू शकता, इथे तुम्हाला दिसेल सगळं. तर आता हे पॅनल आहे. तर हे याच्यामध्ये अपडेटमध्ये एक डार्क आणि लाईट मोड ऑन केलेला ॲड केलेला आहे. त्याच्यामध्ये कोणाला युजर जसं म्हणजे ज्याला जसं म्हणजे बघायचं आहे तसं तो बघू शकता. लाईट ऑन येतं. लाईट मोडमध्ये सगळं व्हाईट होईल आणि हे डार्क मोड आहे. एक कीज ऑन तर लास्टमध्ये पण होतं. ते कीबोर्डचं कीज आहेत, त्याच्यामध्ये शॉर्टकट कीज आहेत. लिमिट सेक्शन ॲड केलेलं आहे. त्याच्यामध्ये लिमिट सेक्शनमध्ये डेली प्रॉफिट लॉक आहे. ते एक डेली प्रॉफिट तुम्ही ॲड करू शकता. तुम्हाला टार्गेटनुसार त्यानुसार ते बंद होईल, स्टॉप होऊन जाणार ते. सपोज आता जसं इथे 100 USD इथं आपण केलं, त्याच्यामध्ये प्रॉफिट 100 USD झाल्यानंतर ते लॉक होऊन जाणार. त्याच्यानंतर ट्रेड घेणार नाही. तुम्हाला रिसेट करायसाठी परत इथे 0 प्रेस करावं लागेल, तेव्हा ते रिसेट होईल. त्याचं एवढं यूज नाही आहे, पण ते ट्रेडिंगमध्ये याचा काही यूज नाही आहे त्याच्यामध्ये पॅनलमध्ये. फक्त ते डेली आणि लिमिट्स वगैरे ते ओव्हर ट्रेडिंग हे करायसाठी त्याचं हे आहे. त्याच्यानंतर इथे रिस्क पर्सेंटेज आहे. आता जसं इथे बॅलन्स शो होते, तुमचं इथे बॅलन्स आहे. तसं आता इथं 1% रिस्क केला आहे इथे मी. 1% रिस्कनुसार इथं ऑटोमॅटिक लॉट साईज कॅल्क्युलेट झाली तिथे. जे तुम्ही मॅन्युअली पण करू शकता. जसं इथे प्लस केला तर हे मॅन्युअल मोडमध्ये जाईल. त्याच्यानंतर रिस्क पर्सेंटेजचा काही संबंध नाही त्याच्यामध्ये. सो इथे रिस्क पर्सेंटेज 1% टाकलं त्याच्यानुसार. आता इथे स्टॉप लॉस टार्गेट इथे प्री डिफाईन आहे 500 याचं. 500 म्हणजे 50 पिप्स होतील ते. इथे RR रेशो आहे ते 1:2. आता इथं 2 केल्यानंतर 1:2च्या हिशोबाने सेट होईल. इथे 3 केल्यानंतर तुम्ही 1:3च्या हिशोबाने टार्गेट सेट होईल. तुम्ही मॉडिफाईड करू शकता. आता इथे तुम्ही 100 केलं, 100च्या हिशोबाने ते एक लॉट होईल. तर लॉट चेंज होणार 1%च्या हिशोबाने. तुम्ही आता मॅक्झिमम इथं समजा 500 केलं, 500मध्ये इथं तुमचं मॅक्झिमम 20 लॉटवर तुमचा इथं $100 लॉस होईल. $300 प्रॉफिटच्या जवळपास प्रोजेक्शन दिलेलं आहे. 0.05 0.01 केलं इथे, त्या हिशोबाने इथे $5 दाखवेल. म्हणजे $5 लॉस होईल आणि $15 प्रॉफिट होईल. असं आहे ते. टार्गेट स्टॉप लॉस तुम्ही मॅन्युअली एडिट करू शकता. प्री डिफाईन जे आहे ते त्याच्या हिशोबाने करू शकता. त्याचं विचार केला तरी ते $10 होईल तिथे. तिथे ते प्रोजेक्शन तिथून इझी जाईल ते समजायला. नेक्स्ट आहे बाय सेल. इथे आस्क प्राईज आणि बीड प्राईज आहे. बाय इथं बायवर बटनवर क्लिक केल्यानंतर इथे बायचं ऑर्डर प्लेस होईल तुमचं. जे इथे सेट केलेलं आहे त्या हिशोबाने तुमचं सेट होईल. ऑर्डर डायरेक्ट टर्मिनलला सेंड होईल. सपोज आता इथे तुम्ही बाय ट्रेड टाकलं, ते बघू शकता तुम्ही इथे. बरोबर त्याने स्टॉप लॉस आणि टार्गेट फिक्स केलं त्याने. ते 1:3 आहे ना, त्याच्यामुळे ते 10चं $10 स्टॉप लॉस केलं आहे आणि $30 टार्गेट फिक्स केलं आहे. तर ह्याच्यामध्ये हे ट्रेड होईल. आता याच्यामध्ये नवीन एक अपडेट असं आहे की आता हे जर ट्रेड तुम्ही मोबाईलवरून पंच केला, नॉर्मली आता समजा सपोज तुम्ही इथे इकडून गेले तर जुना एक मिनिट याला, आता इथून तुम्ही डायरेक्टली प्लेस केला तुम्ही ट्रेड, तर प्लेन ऑर्डर प्लेस होईल. स्टॉप लॉस टार्गेट नाही. पण याच्यामध्ये आता जे अपडेट आहे त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक ते
तुमचं टार्गेट स्टॉप लॉस जे तुमचं पॅनलवर सेट आहे त्या हिशोबाने तो ऑर्डर पंच करेल. एवढंच अपडेट आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे याच्यामध्ये स्प्लिट ऑर्डर जे खाली होतं ते आता वर गेलेलं आहे. आपण थोडं त्याची जागा चेंज केली आहे फक्त, बाकी काहीच नाही. त्याच्यात इथे 0.10 लॉट साईज टोटल आहे. तर आपण याला हे करू शकतो 0.20 केला. स्प्लिट ऑर्डरमध्ये आता बायमध्ये काय होणार, 0.02च्या हिशोबाने डिवायडेड बाय याला हे करून ते जेवढ्या ऑर्डर बसेल तेवढ्या ते प्लेस करेल ते ऑर्डर. आता सपोज इथे मी बाय हे केलं, ते ऑर्डर असे प्लेस झाले. त्याच्यामध्ये टार्गेट स्टॉप लॉस जे वर डिसाईड हे केलेलं आहे त्याच्या हिशोबाने ते प्लेस होईल. ते इथे आहे टार्गेट स्टॉप लॉस. आता 1 बाय 1 त्याचं हे होईल. ते स्प्लिट ऑर्डरमध्ये फक्त जे बाईंगचं जे आहे, सपोज आता कोणाचं जास्त लॉट साईज जर राहतं त्याला समजा बाईंगमध्ये ते एक ॲडव्हान्टेज भेटेल की प्रत्येक ऑर्डरला वेगवेगळी प्राईस भेटेल. हे स्प्लिट ऑर्डर झालं. बस सेम स्प्लिट सेलमध्ये पण तेच आहे. जे तुम्ही मॅक्झिमम किती पण हे करू शकता त्याच्यामध्ये, कॅपिटलनुसार ते त्याला हे करून ते स्प्लिट वगैरे होईल. ते आता हे सपोज हे याचं केलं मी, याच्यामध्ये ते हे केलं. त्याच्यानंतर हे ब्रेक इवन आहे. ब्रेक इवन म्हणजे जसं समजा सपोज आता इथे टार्गेट स्टॉप लॉस आहे, आता प्रॉफिटमध्ये ट्रेड चालला आहे, तुम्ही इथे ब्रेक इवनवर क्लोज केला. क्लोज करतोय मी सर्व. ब्रेक इवनवर क्लोज केलं, तुमचं ब्रेक इवनवर स्टॉप हे होऊन सेट होऊन जातं. जसं सपोज आता इथे हे केलं आहे मी, आता इथे मी ब्रेक इवन केलं तर याच्यावर ब्रेक इवनवर हा सेट होऊन जाणार. ब्रेक इवनवर आल्यानंतर तो एक्झिट होऊन जाईल. क्लोज ऑल बटन आहे. क्लोज ऑल बटनमध्ये सपोज आता 2-3 ऑर्डर चालू आहेत, मल्टिपल ऑर्डर्स आहेत किंवा सिंगल ऑर्डर जरी असेल तरी क्लोज ऑल केल्यानंतर ते क्लोज ऑल होऊन जाईल. याचा सेम आहे बायला, सेलला, क्लोज ऑलला. याला शॉर्टकट कीज हे केलेले आहेत आपण, बी फॉर बाय, एस फॉर सेल आणि सी फॉर क्लोज ऑल, अशा टाईपचं. त्याच्यानंतर नेक्स्ट हे ब्रेक केल्यानंतर हे पार्शियल बुकिंगचं आपण हे टॅब दिलेलं आहे याच्यामध्ये. सपोज आता आपण इथे एक लॉट बाय केलेला आहे, त्याच्यामध्ये आपण बाय केला. आता याच्यामध्ये मला सपोज जे प्रॉफिट पाहिजे, थोडंसं प्रॉफिट बुकिंग करायचं आहे याच्यामध्ये, तर मी याच्यामधलं 50% प्रॉफिट बुक करायचं आहे. 50%वर क्लिक केल्यानंतर 50% प्रॉफिट माझं बुक झालं त्याच्यामध्ये. परत नंतर ते ट्रेडिंग स्टॉपलॉसमुळे हे झालेलं आहे, याला आपण ऑफ पण करू शकतो. ठीक आहे, परत एकदा बघू त्याच्यामध्ये. सपोज आता इथे मी बायचा ट्रेड टाकला, याच्यामध्ये मला त्याच्यामध्ये लॉस होत आहे. त्याचं इथे मला 50% एक्झिट करायचं आहे. वेट करणं थोडंसं. 50% एक्झिट करायचं आहे. त्यामध्ये 50%वर क्लिक केल्यानंतर 50% माझं एक्झिट झालं. तर ट्रेलिंग ऑफ आहे तर ट्रेलिंग होणार नाही. आता मला अदरमध्ये याच्यामध्ये समजा ब्रेक इव्हन शो टाकायचं आहे. ठीक आहे, आता मला इथे ब्रेक इव्हन टाकायचं आहे. मी ब्रेक इव्हन टाकणार आणि हे का, ओके सॉरी, एक्झिट झाला. ते ब्रेक इव्हनवर येऊन तो एक्झिट होऊन जाणार तो प्राईस. अशा पद्धतीचं हे ब्रेक इव्हनचं लॉजिक आहे. 25% म्हणजे एक लॉटला 25%चं हे केल्यानंतर हे सेल होईल. तो सपोज आता इथे बायचा ऑर्डर टाकला, याच्यामध्ये मला 25% एक्झिट करायचे, तर 25% एक्झिट करेल. 50% एक्झिट करायचं, 50% एक्झिट करेल. 75% करायचं, 75% एक्झिट करेल. तो एक लॉटच्या हिशोबाने म्हणजे जे पण ऑर्डर असेल त्याच्या मॅक्झिमम एक्झिट करेल तो. 75% आहे इथं, 75% एक्झिट केलं त्याने. बाकीचे होल्ड आहे. ब्रेक इव्हन टाकून सोडून दिले तर ब्रेक इव्हनला स्टॉप लॉस तुमचा येऊन जाणार. ब्रेक इव्हन प्लस तो बफर दिलेला आहे त्याच्यामध्ये, तुमचं ब्रोकरेज वगैरे जे आहे ते पण त्याच्यामध्ये हे करून घेईल. तो ॲड म्हणजे कवर करून घेईल, त्या हिशोबाने ते दिलेलं आहे. आता क्लोज बाय क्लोज सेल जे आहे ते आहेत याच्यासाठी
की सपोज आता बायचा ऑर्डर प्लेस केलेला आहे आणि इकडे सेलचा ऑर्डर प्लेस केलेला आहे. बोथ साईडचा ऑर्डर पेंडिंग आहे. पण आता मला बाय साईडला लॉस होत आहे, स्टॉप लॉस दूर आहे माझा, तर मी बाय साईडचा ऑर्डर क्लोज करणार. सेल साईडचं माझं रनिंग आहे, त्याच्यामध्ये माझं प्रॉफिट चालू आहे, त्याला मी क्लोज करणार. क्लोज होऊन जाणार. नेक्स्ट जे आहे ते आता क्लोज बाय क्लोज, सेम क्लोज सेलचं पण तेच आहे. आता हे ट्रेलचं जे आहे ते ट्रेलचं ऑन केलं मी. आता ट्रेलमध्ये असं आहे की आता 100 म्हणजे एक 100 बाय स्टेप 50. ठीक आहे. आता इथं आपण 0.01चं लॉट टाकू. याच्यामध्ये मी बायचा ट्रेड टाकतो. सॉरी, एक सेकंड, याला क्लोज करतो. याला आपण सेलचा ट्रेड टाकू. आता याच्यामध्ये $1 प्रॉफिट झाल्यानंतर ना ब्रेक इव्हनला येईल तो स्टॉप लॉस तुमचा. $1 प्रॉफिट झाल्यानंतर ब्रेक इव्हनला येईल. ब्रेक इव्हन प्लस बफर असं ब्रेक इव्हनला येईल. आणि तिथून नंतर मग तो 50ने ट्रेल करेल. जसं जसं 100 प्लस म्हणजे $1 प्लस होत जाणार, तो वाढत जाणार, तसं तसं तो 50ने ट्रेल होत जातो. तसं त्याचं हे आहे. आता जसं इथे सेलचा ट्रेड आहे, सेल टाकला, 1 मिनिट, हा इथे ट्रेल होणार तो ऑटोमॅटिक. ज्यामुळे तुम्हाला फक्त प्रॉफिट किंवा लॉस बुकिंगचं एक म्हणजे बघायचं, फक्त ऑटोमॅटिक ते सर्व करेल. आता याला स्टॉप लॉस दिलेला आहे ऑलरेडी. स्टॉप लॉस आल्यानंतर तो एक्झिट करून टाकेल ट्रेड. तुम्ही मॅन्युअली ट्रेड करा, याला ऑन ठेवावं लागेल. मॅन्युअली ट्रेड केला तरी तो हे करेल. इवन मोबाईलने सुद्धा ट्रेड पंच केला सर, जसं आता मी मोबाईलने पंच करतो, तर तो ऑटोमॅटिक ते मॅनेज करेल ट्रेड तो. स्टॉप लॉसमध्ये एक्झिट केला त्याने तो आता. तर हा मी मोबाईलने पंच केलेला आहे. ते जेवढे ऑर्डर पंच करत जाणार तसं तसं तो टार्गेट स्टॉप लॉस लावेल त्याला, आणि ट्रेलिंग ॲक्टिवेट होऊन जाणार त्याचं. त्यासाठी पॅनल हे ओपन मिनिमाइज पण करून ठेवला तरी चालेल, त्याच्यामध्ये तरी तो मॅनेज करेल. फक्त इथे पॅरामीटर तुमचं ज्या पॅरामीटर आहे सेट, त्याच्या हिशोबाने तो हे करेल. आणि लास्ट आहे स्प्रेड. स्प्रेड म्हणजे बाईंग सेलिंग बीड आणि आस्क प्राईजमध्ये जो डिफरन्स आहे तो इथे दिलेला आहे. त्याच्यामध्ये मॅक्स 30 असल्यानंतरच तो ट्रेड घेईल. 30 अबव गेला, जर सपोज आता इथे 24 चालू आहे, मी जर 20 गेलं तर तो इथे ॲक्टिवेट रेड येईल, रेडमध्ये ॲक्टिवेट होणार. आता ट्रेड नाही पंच, पण स्टील या स्प्रेडमध्ये मोबाईलवरून प्लेस केले और मॅन्युअली किंवा इकडून असं पॅनलने पंच केले तर त्याचं ट्रेलिंग वगैरे ते ॲक्टिवेट होईल. फक्त पॅनल थ्रू ऑर्डर तुमचे प्लेस नाही होणार, एवढंच आहे त्याचं. मॅनेज होईल, फक्त नवीन ऑर्डर प्लेस नाही करू देणार तो. ते स्प्रेड जे आहे ते ब्रोकर वाईज अकाउंट वाईज राहील. स्टँडर्ड अकाउंटला थोडं जास्त स्प्रेड राहतं, लो स्टँडर्ड अकाउंटला किंवा रॉ ACN जे अकाउंट असतात त्याला थोडं कमी स्प्रेड राहतं. तर हे असं आहे. हे कीज ऑन ऑफ हे शॉर्टकटसाठी आहेत. लिमिटमध्ये हे असं आहे ट्रेड डार्क लाईट मोड. आणि इथे ओपन PNL तर आहेच, सपोज रिअल टाईमला होईल ते सगळं फास्ट. ट्रेलिंग इन्क्रीज करू शकतो. जे पण बटन आहेत ते सगळे मॉडिफाय करू शकतो तुम्ही तुमच्या हिशोबाने, जे पण ते पॅरामीटर एडिटेबल आहे. तर 100 आहे तर 500 करू शकतो. 500 0.01ला $5 प्रॉफिट झाल्यानंतर तो 50ने ट्रेड करेल, 100 करू शकता तुम्ही. आता इथं जसं बाय केला, $5 जोपर्यंत प्रॉफिट होणार नाही तोपर्यंत तो ट्रेल नाही करणार. तसंच सेम SL वगैरे सगळं तसंच राहणार त्याचं. $5 प्रॉफिट झाल्यानंतर तो ब्रेक इव्हनला घेऊन येईल त्याचा ट्रेड.
ब्रेक इव्हन मीन्स तेच $5 प्रॉफिटला तो ट्रेल करून घेईल आणि तिथेच त्याचं हे होऊन जाईल. पण रिव्हर्स आला तर तो एक्झिट करून टाकेल लगेच. म्हणजे तुम्ही याला मॉडीफाय पण करू शकतो. चालू ट्रेडमध्ये पण मॉडीफाय केलं तरी होऊन जाईल तो. सपोज आता इथं हे बघा मॉडीफाय झाला इथे एक्झिट 200ला त्याने आणलं होतं, तो रिव्हर्स आला, एक्झिट केलं त्याने. बस एवढंच आहे याच्यामध्ये. थँक्यू.